बातमी पालघरमधून आहे। एक महत्त्वाची, पालघरमध्ये चांदी वाहून नेणाऱ्या वाहनाचा अपघात झाला। त्याची महत्त्वाची बातमी, वाहनामध्ये 600 किलो चांदीच्या विटा होत्या। चांदीच्या विटांची किंमत 17,66,00,000 रुपये इतकी आहे। या वाहनामध्ये 600 किलो चांदीच्या विटा आहेत आणि या वाहनाचा अपघात झालेला आहे। आपण पाहतो ही दृश्य, पालघरमधल्या चारोटी उड्डाण पुलावर हा अपघात झालेला आहे। दरम्यान तिकडे आता पोलीस सुद्धा आहेत। चांदी घेऊन जाणाऱ्या या वाहनाचा अपघात झालेला आहे। 17,66,00,000 रुपये इतकी या चांदीच्या विटांची किंमत आहे। हर्षद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हर्षद, काय या संदर्भातली अधिकची माहिती आहे? पालघर तालुक्यातलं जे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग आणि या व्हॅनमध्ये चांदी असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि याचा तपास सुरू केलेला आहे। सदर चांदी ही जवळपास 17 कोटी आणि 66 लाख इतक्या किमतीची असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे। मुंबईतील नाकोडा बुलियन कंपनीकडून वापी GID मध्ये ही चांदी घेऊन जात असताना अपघात घडलेला आहे। आता पोलीस ही चांदी नेमकी तपास पोलीस यंत्रणा करत आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास करतायत। हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास केला जातोय। दरम्यान आपण हे दृश्य पाहतोय, चांदीच्या विटा या वाहनामध्ये होत्या, त्याची किंमत 17 कोटींहून अधिक आहे।